नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दीपा बंग यांनी अगदी डोळ्यात अंजन घालणारा विचार मांडलाय. तो विचार काय आहे ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. रोजच्या रोज तेच रुटीन, तीच कामं, तीच भाजी चिरणं, दोरीवरचे कपडे काढणं, वेळ मिळेल तसं त्याला इस्त्री करून ठेवणं, हे 1 ना 2 हजार कामं. कंटाळा येणार, त्यात नवल काय. त्यातच जागरूकतेचं वारं सगळीकडे सुटलंय ना. काही झालं तरी स्वतःसाठी जगता यावं हा एक दृष्टिकोन सगळ्यांच्याच मनात घर करत चाललाय. आणि ह्या वाहणाऱ्या एका विचारानं वीकेंड हॉटेलिंगचं वादळ आणलंय. आता मग याला वादळ म्हणावं की तांडव, फेकाफेक, अस्ताव्यस्त, हे सगळंच. नवीन पिढी नवीन माप घेऊन जगत असताना ज्या वेळेस गृहलक्ष्मी त्या नवीन वाऱ्यासोबत वाहत जाते ना, तेव्हा मात्र कहर होतो. हवा असला बदल सगळ्यांना हे जरी मान्य असलं ना, तरी पण बदलाचे परिणाम लक्षात न घेतले तर अपरिमित अशी हानी होऊ शकतेच. अगदीच नवीन उमललेल्या फुलांना माहीत नसतं की नेमकं त्यांचं भविष्य काय आहे. त्यांना झाडावरच डोलून आपलं आयुष्य संपवायचंय की देवाच्या चरणात विसावा घ्यायचा आहे, की अजून कोणाच्या केसांची शोभा वाढवायची आहे, काहीही माहीत नसतं. टीव्हीवरची जाहिरात पाहून चांगलं काय वाईट काय, खरंच का हे दाखवणारे पदार्थ हेल्दी असतात, हे नवीनच मोठ्या होणाऱ्या छोट्या मंडळींना ठाऊक नसतं. नवीन कपडे घालून बाहेर जायचं, काहीतरी छान छान टीव्हीवर पाहिलेल्या जाहिरातींचे पदार्थ मिटक्या मारत खायचं आणि तेही फक्त गंमत म्हणून. इतकं सगळं ते त्यांच्यासाठी सोपं असतं. मग हा जागरूक असलेला पालक वर्ग रोज रोज मुलांनी असं काही मागायचं नाही म्हणून चक्क तो इंग्रजांनी ठरवून दिलेला रविवार निवडून मोकळे होतात. रविवार म्हणजे मनात येईल तसं वागावं हे समीकरण. खरं तर प्रजापालक आदित्याचा तो वार, ऊर्जेचा दिवस, आणि आपण त्याच दिवशी नेमका त्याचा अपमान करत उशिरा उठतो आणि आपल्या पाल्यावरही तेच संस्कार करतो. बरं, वरवर लिहायला बोलायला हे सगळं छान छान वाटत असतं, पण खरंच व्यावहारिक विचार केला तर आता त्याच्यापासून पूर्णपणे सुटका करून घेणं सोपं नाही आहे. कधीकधी त्यामुळं बालमनावर अत्याचारही होऊ शकतात. त्यामुळं हॉटेलिंग अगदीच बंद हा पर्याय असू शकत नाही. मंडळी, पण समस्या ही खूप बिकट आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. अगदी नित्यनियमानं प्रत्येक विकेंडला बाहेर जाणं हे घातकच. खूप काही वाईट होईल असं आपल्या मनात नसताना ही सवय बरंच वाईट करून जाते. बघा ना, अगदी लहान वयापासून ॲसिडिटी, 30-35शीतच येणारे हृदयविकाराचे झटके, मधुमेहाचा आजार, विस्कळीत कुटुंब, इतकं सगळं ती एक सवय घेऊन येते. पण आता आपण एक पाहूया. समस्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही गोष्ट शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगली नाही आहे, हे प्रत्येकालाच माहिती आहे. पण हा नुसता विचार जरी केला ना तरीसुद्धा या समस्येच्या उत्तराला सुद्धा वाव आहे. तर यातली पहिली गोष्ट म्हणजे बाहेर जाणं असं नसावं की त्यात अगदीच हॉटेलमध्ये जाऊन तरतरीत तेलाच्या पनीरयुक्त भाज्या खायच्या किंवा चायनीज खायचं. कधीकधी हे सगळं टाळून फक्त भेळ खाण्याचा बेत आखला तर. बनवतानाही जरा काकडी टोमॅटो जास्त टाका एवढंच सांगितलं तरी सलाड जास्त प्रमाणात पोटात जातं. हॉटेलमध्ये जेवताना ज्यावेळेस आपण मुलांच्या किंवा आपल्या आवडीनिवडी जपून खूप तेलकट पदार्थ किंवा भाज्या ऑर्डर करतो ना, त्यावेळेस आपण आणखी फ्राईड केलेले पदार्थ मागवणं हे अवॉइड करूच शकतो. तसं केलं तर थोड्या प्रमाणात का होईना आरोग्याच्या दृष्टीनं विचार करून एक ती कृती होते असं म्हणायला हरकत नाही. आणि मुलांनाही तो एक दृष्टिकोन मिळतो. हॉटेलमधले पदार्थ शरीरासाठी चांगले नसतातच, पण कधीकधी तिथे जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. मग त्यातही आपण एक छानशी वाट शोधू शकतोच की. अगदीच पराठे, रोटी, बटर नान असं काही मैद्याचं न मागवता आपण साधीशी चपाती मागवूच शकतो. हा समतोल साधण्याचा दृष्टिकोन ना मनात प्रत्येकाच्या असला आणि तो लहान मुलांच्याही मनावर बिंबवला गेला ना, तर वीकेंड हॉटेलिंग बऱ्याच प्रमाणात सुरक्षित करता येईल. खरंच यावर आपण प्रत्येकानं विचार करूया. काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे तपासून बघूया
आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा निश्चय करूया. काय पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.